नमस्कार. 7च्या बातमीपत्रात मी दीपाली केळकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. प्रत्येक कायद्यासाठी अध्यादेशाचा मार्ग स्वीकारण्यापेक्षा लोकप्रतिनिधींनी संसदेचं काम सुरळीत चालण्यावर भर द्यावा. राष्ट्रपती. आर्थिक स्थैर्य आणि गुंतवणुकीसाठी सर्व प्रकारच्या अनुदानांचा तार्किक विचार होणं गरजेचं. अरुण जेटली. रेल्वे क्षेत्रात थेट परदेशी गुंतवणूक स्वीकारताना रेल्वेच्या हितालाच प्राधान्य देणार. सुरेश प्रभू यांची ग्वाही. काँग्रेसच्या माजी केंद्रीय मंत्री कृष्णा तीरथ आणि आपचे नेते विनोद कुमार बिन्नी यांचा भाजपात प्रवेश. आणि जलयुक्त शिवार योजनेच्या पहिल्या टप्प्यात राज्यातली 5,000 गावं दुष्काळमुक्त करणार मुख्यमंत्री. आणि आता सविस्तर वृत्त. संसदेचं काम सुरळीत चालावं ही सत्ताधारी आणि विरोधक या दोघांचीही जबाबदारी असून ती पार पाडण्यासाठी दोघांनी एकत्र येत सुवर्णमध्य काढावा असं आवाहन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी केलं आहे. कायद्यांसाठी अपवादात्मक स्थितीत अध्यादेश काढण्याची तरतूद राज्यघटनेत असली तरी प्रत्येक कायदा अध्यादेशाच्या मार्गाने लागू करणं योग्य नाही असंही राष्ट्रपती म्हणाले. देशातल्या केंद्रीय विद्यापीठ आणि संशोधन संस्थांच्या विद्यार्थ्यांशी राष्ट्रपतींनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. सत्ताधारी पक्षाला राज्यसभेत बहुमत नसले तर विधेयक मंजूर करून घेण्यासाठी संसदेचं संयुक्त सत्र बोलावण्याचीही सोय आहे, मात्र तेही व्यावहारिक नाही असं राष्ट्रपती म्हणाले. विरोधी पक्षही एखाद्या मुद्द्यावर विरोध करू शकतो, मात्र जनहितासाठी कायदे निर्माण करणं ही दोघांचीही जबाबदारी असून तिचं भान दोघांनीही ठेवणं आवश्यक आहे असं राष्ट्रपती म्हणाले. संसदेचं कामकाज वारंवार तहकूब होणं ही लोकशाहीच्या दृष्टीनं योग्य गोष्ट नाही. त्यामुळे या कायदे मंडळाचं काम सुरळीत चालण्यासाठी सत्ताधारी पक्षांनी पुढाकार घेत विरोधकांशी संवाद साधावा असं आवाहन राष्ट्रपतींनी केलं. देशाच्या आर्थिक धोरणात स्थैर्य आणण्यासाठी तसंच गुंतवणुकीला आकर्षित करून विकासदराला चालना देण्यासाठी हळूहळू सर्व प्रकारच्या अनुदानांचा तार्किक विचार होणं गरजेचं आहे असं मत केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केलं. ते आज चेन्नई इथं सीआयआयच्या कार्यक्रमात बोलत होते. स्वयंपाकाच्या गॅसवरील अनुदान 1 जानेवारीपासून थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे. अशाच पद्धतीनं सर्व अनुदानं योग्य पद्धतीनं आणि आवश्यक तेवढीच दिली जावीत याविषयी व्यापक विचार व्हायला हवा असं जेटली म्हणाले. केंद्र सरकारचा अर्थसंकल्प अंतिम टप्प्यात असताना या पार्श्वभूमीवर जेटली यांचं हे विधान महत्त्वाचं ठरतं. देशात वस्तू आणि सेवा कर लागू झाल्यावर उद्योगांसाठी पोषक वातावरण निर्माण होईल अशी आशा जेटली यांनी व्यक्त केली. या करामुळे राज्य सरकारांचं काहीही नुकसान होणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. हवामान बदल विषयक प्रश्नांप्रकरणी स्थापन झालेल्या नव्या परिषदेची बैठक आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली इथं होत आहे. हवामान बदलाविषयी कृती आराखडा तयार करण्याबाबत या बैठकीत चर्चा होईल. हवामान बदलाच्या संकटाचा सामना करण्यासाठी नव्या सरकारनं पहिल्याच अर्थसंकल्पात 100 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. या निधीच्या विनियोगाविषयी या बैठकीत चर्चा होईल. हवामान बदलाच्या प्रश्नाचा अभ्यास, त्याचे सभोवतालावर आणि विविध पर्यावरणीय घटकांवर होणारे परिणाम याविषयी ही समिती अभ्यास करणार असून त्यानुसार एकात्मिक कृती आराखडा तयार केला जाईल. 18 सदस्यांच्या या समितीत पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर, परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज, वित्तमंत्री अरुण जेटली यांच्यासह 5 केंद्रीय मंत्री आणि हवामान बदल विषयक तज्ज्ञांचा समावेश आहे. थेट परदेशी गुंतवणुकीच्या माध्यमातून रेल्वेमध्ये तंत्रज्ञान सुधारणा आणि आधुनिकीकरण होणं गरजेचं आहे असं मत रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी व्यक्त केलं. ते आज हैदराबाद इथं एका कार्यक्रमात बोलत होते. मात्र परदेशी गुंतवणूक आकर्षित करताना रेल्वेच्याच हिताला प्राधान्य दिलं जाईल अशी ग्वाही प्रभू यांनी दिली. मालवाहतूक आणि बंदरांमधली दळणवळण क्षमता वाढवण्यासाठी परदेशी गुंतवणुकीचा अधिकाधिक वापर होईल असंही प्रभू यांनी सांगितलं. रेल्वे देशाच्या अर्थव्यवस्थेच्या विकास गाडीचं इंजिन असून या गाडीला वेग देण्यासाठी इंजिन कार्यक्षम आणि गतिमान असायला हवं असं मत त्यांनी व्यक्त केलं. रेल्वे अपघात टाळण्यासाठी सर्व मानवरहित रेल्वे फाटकांवर सुरक्षारक्षक तैनात करू असं प्रभू म्हणाले. यावेळी रेल्वेमंत्र्यांनी नांदेड औरंगाबाद या गाडीचं सिकंदराबाद इथून रिमोटद्वारे उद्घाटन केलं. नांदेड औरंगाबाद या नव्या साप्ताहिक रेल्वे गाडीचं आज उद्घाटन झालं.
2014-15च्या रेल्वे अर्थसंकल्पात घोषित झालेल्या गाडीचं उद्घाटन केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी सिकंदराबाद स्थानकातून रिमोट व्हिडिओ लिंकद्वारे केलं. तर नांदेड रेल्वे स्थानकावर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी गाडीला हिरवा झेंडा दाखवला. मराठवाड्यातल्या 2 प्रमुख शहरांना जोडणाऱ्या गाडीचा लाभ जास्तीत जास्त प्रवाशांना घेता यावा याकरता गाडीच्या वेळापत्रकात बदल करावा अशी मागणी अशोक चव्हाण यांनी केली. तसंच नांदेड रेल्वे विभाग मध्य रेल्वेला जोडण्यात यावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. त्यावर या मागण्यांचा पाठपुरावा करण्याचं आश्वासन सुरेश प्रभू यांनी दिलं. नांदेड औरंगाबाद ही गाडी प्रवासादरम्यान पूर्णा, परभणी, मानवत, सेलू, परतूर आणि जालना या स्थानकांवर थांबणार आहे. राजधानी दिल्लीत होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या उमेदवारांची अंतिम यादी निश्चित करण्यासाठी आज भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक नवी दिल्लीत होत आहे. या बैठकीत भाजपा अध्यक्ष अमित शहा प्रचार समितीचीही घोषणा करण्याची शक्यता आहे. भाजपात नुकत्याच प्रवेश केलेल्या किरण बेदी या समितीचं नेतृत्व करतील असं वृत्त आहे. निवडणूक समितीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपाच्या सर्व वरिष्ठ नेत्यांचा सहभाग आहे. दरम्यान दिल्ली काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अरविंदर सिंग लवली ही विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याचं समजतं. दिल्ली निवडणुकीचे प्रभारी पीसी चाको यांनी काल बातमीदारांना ही माहिती दिली. लवली सध्या पक्षाची संघटनात्मक जबाबदारी पार पाडतील असं चाको यांनी सांगितलं. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री कृष्णा तीरथ यांनी आज भाजपात प्रवेश केला. तीरथ यांनी आज सकाळी भाजपा अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतली होती. दरम्यान आम आदमी पक्षाला आणखीन एक धक्का बसला आहे. पक्षाचे माजी आमदार विनोद कुमार बिन्नी देखील काल भाजपात दाखल झाले. भाजपाचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष सतीश उपाध्याय यांनी पक्षाच्या मुख्यालयात बिन्नी यांच्यासह बसपाचे माजी प्रदेशाध्यक्ष चौधरी ब्रह्मसिंग, दिल्लीचे माजी उपमहापौर चौधरी वीर सिंग आणि इतर काही नेत्यांनी भाजपात प्रवेश केल्याची घोषणा केली. राज्यातल्या महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या पोटनिवडणुकीचे निकाल आज जाहीर झालेत. यात महानगरपालिकेच्या एकूण 14 जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसनं सर्वाधिक 6 जागा जिंकल्या, तर काँग्रेस आणि भाजपानं प्रत्येकी 2 जागा जिंकल्या आहेत. शिवसेनेनं 4 जागांवर विजय मिळवला आहे. 8 महानगरपालिकांच्या 14 जागांसाठी निवडणूक झाली. नगरपालिका पोटनिवडणुकीच्या एकूण 108 जागांपैकी सर्वाधिक 31 जागा राष्ट्रवादी काँग्रेसनं जिंकल्या आहेत. तसंच 3 राष्ट्रवादी पुरस्कृत आमदारही निवडून आले आहेत. या निवडणुकीत काँग्रेसनं 19, भाजपानं 26 तर शिवसेनेनं 20 जागा जिंकल्या आहेत. 4 नगरपालिकांसाठी ही पोटनिवडणूक झाली होती. एप्रिल ते नोव्हेंबर 2014 या कालावधीत देशात परदेशी गुंतवणुकीचा ओघ 22% वाढला. केंद्र सरकारचं औद्योगिक धोरण आणि प्रोत्साहन विभागानं याविषयी काल प्रसिद्धीपत्रक जारी केलं. यानुसार दूरसंचार क्षेत्रात सुमारे $2.5 अब्ज, सेवा क्षेत्रात $2 अब्ज, वाहन उद्योग क्षेत्रात $1.5 अब्ज आणि औषध निर्माण क्षेत्रात सुमारे $1.25 अब्जची गुंतवणूक झाली. मॉरिशस, सिंगापूर आणि नेदरलँड्स या देशातून भारतात प्रामुख्यानं गुंतवणूक झाल्याचं या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. कोळसा खाणवाटप आणि लिलाव प्रक्रिया सुरळीतपणे व्हावी याकरता कोळसा मंत्रालयानं बारकाईनं लक्ष द्यावं अशी सूचना पंतप्रधान कार्यालयानं केली आहे. इंधनाची वाढती मागणी पाहता कोळसा उत्पादनात वाढ करण्याच्या दृष्टीनं एक योजना आखावी असंही पंतप्रधान कार्यालयानं कोळसा मंत्रालयाला कळवलं आहे. कोळसा खाणवाटप प्रक्रियेतला गैरव्यवहार उघडकीला आल्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं गेल्या वर्षी 204 कोळसा खाणक्षेत्रांचे परवाने रद्द केले होते. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्याच आदेशानुसार केंद्र सरकारनं अध्यादेश काढून कोळसा खाणवाटप प्रक्रियेला पुन्हा परवानगी दिली. हा बहुप्रतीक्षित लिलाव पुढल्या महिन्यात सुरू होण्याची शक्यता आहे. काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी लवकरच थरूर यांची चौकशी केली जाईल अशी माहिती दिल्लीचे पोलीस आयुक्त BS बस्सी यांनी दिली आहे. सुनंदा पुष्कर यांच्याशी संबंधित सर्व व्यक्तींची चौकशी सुरू आहे असंही बस्सी म्हणाले. या प्रकरणाचा तपास लवकरात लवकर संपवावा आणि यातली तथ्य बाहेर यावीत असा पोलिसांचा प्रयत्न असल्याचं बस्सी यांनी सांगितलं. सुनंदा पुष्कर यांच्या रक्ताचे नमुने तपासासाठी अमेरिका किंवा इंग्लंडमधल्या न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवले जातील असंही पोलिसांनी सांगितलं. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी फेब्रुवारी महिन्यात बोलावलेल्या राज्यपाल परिषदेत राज्यातर्फे मांडावयाच्या मुद्द्यांसंदर्भात राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत राजभवन इथं चर्चा केली.
देशांतर्गत सुरक्षा, नक्षलवादाचं आव्हान, सायबर सुरक्षा, सागरी सुरक्षा, स्वयंरोजगार आणि उद्योजकता वाढवण्याच्या दृष्टीनं कौशल्यवर्धित शिक्षण, स्वच्छ भारत अभियान यांसह इतर विषयांचा यावेळी सविस्तर आढावा घेण्यात आला. राज्यातले अपूर्ण पाटबंधारे प्रकल्प प्राधान्यक्रम ठरवून पूर्ण करण्याबाबत यावेळी चर्चा झाली. राज्याला दुष्काळ निवारणासाठी जास्तीत जास्त निधी मिळावा या दृष्टीनं राज्यपालांनी पाठपुरावा करावा अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. मुंबईतली मिठी नदी येत्या 2 वर्षात प्रदूषणमुक्त करू अशी आशा पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी व्यक्त केली. मिठी नदीच्या पाहणीनंतर ते आज बातमीदारांशी बोलत होते. मुंबईतल्या 43 ठिकाणांहून येणारं सांडपाणी खोल समुद्रात सोडा किंवा त्या पाण्यावर प्रक्रिया करा असे आदेश कदम यांनी अधिकाऱ्यांना दिले. मिठी नदीकाठीवरची 1800 अनधिकृत बांधकामं एप्रिलपर्यंत पाडावीत, तसंच नदीकाठच्या रस्त्यावरच्या झोपड्या 8 दिवसात जमीनदोस्त करा असे आदेशही कदम यांनी उपनगर जिल्हाधिकारी शेखर चंद यांना दिले. यावेळी महानगरपालिका, MMRDA, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पर्यावरण मंत्रालयाचे अधिकारी उपस्थित होते. सलमान खान हिट अँड रन प्रकरणातले साक्षीदार डॉ. पवार यांनी आज न्यायालयात पोलीस संरक्षणाची मागणी केली. न्यायालयानं याबाबत त्यांना लेखी अर्ज करण्याची सूचना केली. मात्र बचाव पक्षाचे वकील उपस्थित नसल्यानं या प्रकरणाची सुनावणी 22 तारखेपर्यंत पुढे ढकलण्यात आली. या प्रकरणी सलमानचा जामीन रद्द करण्याची मागणी वकील आभास सिंग यांनी केली आहे. साक्षीदार घाबरल्यामुळे तो पोलीस संरक्षण मागत आहे. त्यामुळे याबाबत आवश्यक ती चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली. वांद्रे इथे झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला होता तर 4 जण जखमी झाले होते. सिनेलेखक आणि दिग्दर्शक इक्बाल दुर्राणी, हेमंत बिर्जे, चित्रपट आणि मालिकांमध्ये काम करणारे अभिनेते के गोस्वामी, अभिनेत्री ख्वाहिश परिहार यांनी आज खासदार रामदास आठवले यांच्या उपस्थितीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले गटात प्रवेश केला. तसंच मायावी नगरी या हिंदी वृत्तपत्राचे संपादक सावन कपूर, मुंबई ग्लोबल या हिंदी वृत्तपत्राचे संपादक राजकुमार तिवारी आणि काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते RN अवस्थी यांनी सुद्धा रिपब्लिकन पक्षात प्रवेश केल्याचं रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. मुंबईत आज झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. बुलडाणा जिल्ह्यात खामगाव इथल्या कापूस खरेदी केंद्रावर कापूस खरेदी सुरू झाली आहे. केंद्र सरकारच्या CCI अर्थात भारतीय कापूस महामंडळातर्फे यंदा शेतकऱ्यांना 4 ते 5 हजार रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळतो आहे. यामुळे शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी गर्दी केल्याचं चित्र आहे. राज्य शासनानंही कापूस खरेदी सुरू करावी आणि कापसाला चांगला भाव मिळावा अशी शेतकऱ्यांची मागणी होती. सध्या CCIनं ही खरेदी सुरू केल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. माझे मी कापूस जो आणला CCI मध्ये तो 4050 ते 3950चा भाव भेटत आहे. आम्हाला पुरत नसल्यामुळे शेतकऱ्याने हा कापूस खरेदी करायला, याचे शासनाने खरेदी करावा अशी आमची विनंती आहे. वेगळं काहीतरी करून जिद्दीनं उभं राहणाऱ्या महिलांपैकी एक म्हणजे लताबाई बारी. जळगाव जिल्ह्यातील शिरसोली इथं लताबाईंनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून पानमळ्यांच्या पारंपरिक शेतीऐवजी फुलशेती करून आपला संसार फुलवला आहे. जळगाव जिल्ह्यातलं शिरसोली हे गाव नागवेलीच्या पानमळ्यांसाठी प्रसिद्ध आहे. इथल्या दर्जेदार आणि चविष्ट पानांना ठिकठिकाणांहून मागणी असते. मात्र गेल्या 8-10 वर्षांपासून इथल्या पानमळ्यांवर पडणारी रोगराई, नैसर्गिक आपत्तीत होणारं नुकसान यामुळे या परिसरातील पानमळ्यांची संख्या आता बोटावर मोजण्याइतकीच राहिली आहे. त्यामुळेच या परिस्थितीतून वेगळा मार्ग निवडला तो इथल्या महिला शेतकरी लताबाई बारी यांनी. त्या सेंद्रिय पद्धतीनं फुलशेती करतात. हा माल सध्या जळगाव धुळे मार्केटला पाठवतात आणि ह्या शेतीतून किमान आपल्याला आता 2 एकर फुलशेती माझ्यावाली, गुलाब, शेवंती, झेंडू, त्याच्यातून आपल्याला किमान वर्षाले 50-60 हजार रुपये उत्पन्न सहजासहज खर्च वजा जाऊन सण येऊ शकतं. कृषी विभागानंही त्यांच्या या शेतीची दखल घेऊन त्यांचा गौरव केला आहे. नुसती फुलशेती करून न थांबता त्यांनी घरातच कापड विक्रीचा पूरक व्यवसायही सुरू केल्यामुळे शेतीतून मिळणारं उत्पन्न त्या शिल्लक टाकू शकतात. कष्ट, धडपड आणि काहीतरी वेगळं करण्याची लताबाई बारी यांची दृष्टी इतर शेतकऱ्यांना आणि महिलांना नक्कीच प्रेरणादायी ठरेल. राज्यात यंदा दुष्काळ सदृश परिस्थिती असल्यानं शेतकरी संकटात सापडला आहे. वाशिम जिल्ह्यातला शेतकरी दुष्काळानं हवालदिल झाला असताना त्याच्यापुढे गुरांच्या चाऱ्यांची भीषण टंचाईही निर्माण झाली आहे. या जिल्ह्यात अपुऱ्या पावसामुळे शेतीच्या बांधावरच्या चाऱ्याची उगवणच झाली नाही.
तसंच सोयाबीन ज्वारीच्या पिकांचीही पूर्ण वाढ न झाल्यानं जनावरांसाठी चारा कुठून द्यायचा हा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावतो आहे आणि म्हणून दुर्दैवानं शेतकरी पशुधन विक्रीचा पर्याय स्वीकारतो आहे. यावर्षी आमच्याकडे फार कमी पाऊस पडल्यामुळे चाऱ्याची उगवण झालेली नाही. त्याचप्रमाणे मुख्य चारा आमचा सोयाबीनचं कुटार, परंतु यावर्षी सोयाबीन सुद्धा वाढलं नाही आणि तेही सुद्धा कुटार फार कमी निघाले. कमी निघून सुद्धा आताच्या अवकाळी पावसामुळे त्याचा खूप नासडी झाली. तर आता आम्हाला असं वाटायला लागलं की हे ढोरं, गुरं, बैल सगळे काही आता हे विकायची वेळ आलेली आहे आमच्यावर. ह्याच्याकरता आमची अशी एक कळकळीची विनंती आहे की आमच्या भागामध्ये चारा डेपो सरकारनं उघडावा, ही आमची कळकळीची विनंती आहे. धुळे इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात संविधान वाचन सप्ताहाचं उद्घाटन आज प्राध्यापक ए.जे. बिऱ्हाडे यांच्या हस्ते झालं. राज्यघटनेनुसार मिळालेले मूलभूत हक्क महत्वाचे आहेत, मात्र कर्तव्यही तितकीच महत्वाची असल्याचं बिऱ्हाडे यावेळी म्हणाले. या सप्ताहात पंचायत राज, भारतीय संविधान आणि हिंदू कोड बिल, विशेष राज्यांकरता तरतुदी, मागासवर्गीयांकरता असलेल्या कायद्यातल्या तरतुदी अशा विषयांवर परिसंवाद आयोजित करण्यात आले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या अनेक समस्यांसंदर्भात काँग्रेसनं आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन केलं. आमदार नितेश राणे यांनी आंदोलनाचं नेतृत्व केलं. जिल्ह्यातल्या विविध गोदामात खरेदीअभावी पडून असलेला तांदूळ हा आंदोलनाचा प्रमुख मुद्दा होता. याशिवाय रानटी हत्तींमुळे होणारं शेतीचं नुकसान, शेतपंपांच्या जोडणीतली दिरंगाई, आंबा नुकसान भरपाई आदी मुद्दे आंदोलनकर्त्यांनी भजनाच्या ठेक्यावर मांडत अभिनव आंदोलन केलं. या समस्या तातडीनं दूर झाल्या नाहीत तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही राणे यांनी यावेळी दिला. गिरीश बापट यांची पुण्याच्या पालकमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल पुण्यातील बालगंधर्व मंदिरात काल त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते, तर सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. राजकारणात अनेक शत्रू निर्माण होत असताना बापट यांनी राजकारणापलीकडे जाऊन सर्व पक्षात मित्र जोडले, ही पुण्याची राजकीय संस्कृती असल्याचं मत दानवे यांनी व्यक्त केलं. डोक्यावर बर्फ, तोंडात साखर आणि जाती धर्मापलीकडे असे बापट आहेत. राजकारणात मतभिन्नता असताना त्यांच्या सत्काराच्या कार्यक्रमात मतैक्य असणं हे अपूर्व असल्याचं श्रीनिवास पाटील यावेळी म्हणाले. आगामी काळात राज्यात 5 लाख कोटींचे प्रकल्प येणार असून या प्रकल्पांच्या माध्यमातून 20 लाख नोकऱ्या उपलब्ध होतील आणि त्यात विदर्भाचा भरीव वाटा असेल, असं प्रतिपादन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केलं. नागपूर इथं आयोजित 12व्या आंतरराष्ट्रीय आणि 17व्या अखिल भारतीय टेक्स्टाईल परिषदेत ते काल बोलत होते. राज्याचा विकास आणि जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आमचं सरकार कटिबद्ध आहे. तसंच उद्योग सुलभ संकल्पना राबवण्यासाठी सरकार प्राधान्यानं काम करेल, असंही त्यांनी सांगितलं. उद्योग उभारणीसाठी लागणाऱ्या परवान्यांची संख्या कमी करून सरकार उद्योजकांना प्रोत्साहित करीत आहे. हे परवाने लवकरच घोषित केले जातील. तसंच हे परवाने मंजूर होण्यासाठी कालबद्धता ठरवली जाईल, असंही देसाई म्हणाले. विदर्भात सुरुवातीला मोठे प्रकल्प आले की छोटे प्रकल्पही आपोआप येतील, असा विश्वासही उद्योगमंत्र्यांनी व्यक्त केला. येत्या 31 मार्चपर्यंत माहिती तंत्रज्ञान धोरण आणण्यावर सरकार विचार करत असल्याचं त्यांनी सांगितलं. नवनव्या तंत्रज्ञानाचा वापर करून नागरिकांना सेवा दिली तर भविष्यातील धोके टाळता येतील. त्यामुळेच नागपूर ग्रामीण पोलीस दलानं सुरू केलेलं मोबाईल अॅप्लिकेशन कोशिश जनतेच्या निश्चितच उपयोगी पडेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. नागपूर ग्रामीण पोलीस कार्यालयातर्फे विकसित करण्यात आलेलं कोशिश या मोबाईल अॅप्लिकेशनचं लोकार्पण काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते. जनतेला तत्पर आणि चांगली सेवा दिली तर शासनाप्रती लोकांमध्ये चांगली भावना निर्माण होऊन पोलिसांबद्दल आदर निर्माण होईल, असं ते म्हणाले. घटना घडल्यानंतर त्याची माहिती पोलीस, वैद्यकीय सेवा आणि पीडित व्यक्तीच्या नातेवाईकांना एकाच वेळी कोशिशमुळे मिळणार आहे. तसंच वाहन चालकाची सविस्तर माहितीही मिळू शकणार आहे. त्यामुळे या सेवेचा इतर ठिकाणीही उपयोग करावा, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. नागरिकांना एकाच ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टीनं
एक खिडकी हा उपक्रम पोलीस विभागाने सुरू करावा, त्यामुळे त्यांना वारंवार येण्याची गरज पडणार नाही, अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. वाहनं चालवताना वाहतूक नियमांचं पालन करण्यातच खरी सुरक्षितता आहे. त्यासाठी प्रत्येकानं रहदारीच्या नियमांचं पालन करावं, असं आवाहन राज्याचे महसूल आणि कृषी मंत्री एकनाथ खडसे यांनी केलं. जळगाव जिल्हा पोलीस दल आणि उपप्रादेशिक परिवहन विभाग यांच्या वतीनं रस्ता सुरक्षा अभियान 2015 निमित्त जनजागृतीसाठी आयोजित चित्र आणि चलचित्र प्रदर्शनाचं उद्घाटन खडसे यांच्या हस्ते काल झालं. त्यावेळी ते बोलत होते. देशात दरवर्षी 1 लाखाहून अधिक मृत्यू रस्ते अपघातात होतात. अधिक वेगवान वाहनं बाजारात येऊ लागली आहेत. अशा परिस्थितीत अपघातांचं प्रमाण कमी करणं हे समाजासमोर मोठं आव्हान असून प्रत्येकानंही जबाबदारी पार पाडावी, असं आवाहन त्यांनी केलं. तसंच आगामी काळात जळगाव जिल्ह्यात रस्त्यांच्या बांधकामासंदर्भात होत असलेल्या विकास कामांची माहितीही खडसे यांनी यावेळी दिली. राज्यात सध्या 24,000 गावं दुष्काळग्रस्त असून पहिल्या टप्प्यात 5,000 गावं दुष्काळमुक्त करण्यासाठी सरकारनं जलयुक्त शिवार योजना हाती घेतली आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. त्यासाठी 1,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचं ते म्हणाले. भारत विकास संगम संमेलनाच्या निमित्तानं कोल्हापुरातल्या कणेरी इथं आजपासून सुरू झालेल्या भारतीय संस्कृती उत्सवाचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. कणेरी इथल्या सिद्धगिरी मठावर राबवले जाणारे सर्व उपक्रम राज्याच्या विकासासाठी पथदर्शी असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले. सेंद्रिय शेती संबंधी राज्य शासन लवकरच आपलं धोरण जाहीर करेल, असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिलं. देशी गायींच्या संवर्धन आणि संरक्षणासाठी आपलं शासन वचनबद्ध असल्याचंही फडणवीस यांनी सांगितलं. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातले मान्यवर उपस्थित होते. राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आर पाटील यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे. पाटील यांच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुमारे 1.5 महिन्यांपूर्वी पाटील यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर उपचारादरम्यान त्यांच्या प्रकृतीत चढ-उतार होत होते. काही दिवसांपूर्वी उपचारादरम्यान त्यांना त्रास जाणवू लागल्यानं त्यांना अतिदक्षता विभागात हलवण्यात आलं होतं. मात्र आता त्यांची प्रकृती स्थिर असून ते उपचारांना प्रतिसाद देत असल्याचं लीलावती रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं. प्रसिद्ध व्यंगचित्रकार R.K. लक्ष्मण यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रुग्णालयातल्या अतिदक्षता विभागात त्यांना ठेवण्यात आलं आहे. 94 वर्षांच्या लक्ष्मण यांना मूत्रमार्गातील संसर्गामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. डायलिसिस केल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती लक्ष्मण यांच्या कुटुंबियांनी दिली. लक्ष्मण यांनी साकारलेला कॉमन मॅन अजूनही जनतेच्या स्मरणात आहे. व्यंगचित्रांच्या माध्यमातून त्यांनी कॉमन मॅन आणि त्यांच्याशी संबंधित समस्यांना वाचा फोडली. क्रीडावृत्त. ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरी गटातला एकमेव भारतीय खेळाडू युकी भांबरी पहिल्याच फेरीत पराभूत झाल्यानं त्याचं स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं आहे. काल त्याचा सामना ब्रिटनच्या अँडी मरेशी झाला. या सामन्यात मरेनं भांबरीचा 3-6, 4-6 आणि 6-7 असा पराभव केला. या स्पर्धेच्या दुहेरी गटात सानिया मिर्झा, लिएंडर पेस आणि महेश भूपती हे भारतीय खेळाडू आपापल्या जोडीदारासह पुढचे सामने खेळतील. बातमी क्रिकेटची. ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या तिरंगी एकदिवसीय क्रिकेट मालिकेतल्या दुसऱ्या सामन्यात काल यजमान ऑस्ट्रेलियानं भारताचा 4 गडी राखून पराभव केला. मेलबोर्न इथं झालेल्या मर्यादित षटकांच्या सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियापुढे विजयासाठी ठेवलेलं 268 धावांचं लक्ष्य यजमान संघानं 49 षटकांमध्येच गाठलं आणि सामना खिशात टाकला. भारताच्या रोहित शर्मानं केलेली 138 धावांची खेळी हे कालच्या खेळाचं वैशिष्ट्य ठरलं. एकदिवसीय सामन्यांमधलं रोहित शर्माचं हे 6वं शतक आहे. या तिरंगी मालिकेतला तिसरा सामना येत्या मंगळवारी ब्रिस्बेन इथं भारत आणि इंग्लंड यांच्यात होणार आहे. ऑस्ट्रेलियानं पहिल्या सामन्यात इंग्लंडला आणि दुसऱ्या सामन्यात भारताला हरवून मालिकेवरचं आपलं वर्चस्व कायम राखण्यात यश मिळवलं आहे. आणि आता हवामान वृत्त. राज्यात हवामान काल कोरडं होतं. राज्यात सर्वात कमी तापमानाची नोंद अहमदनगर इथं 8 अंश सेल्सिअस इतकी नोंदवण्यात आली आहे. येत्या 36 तासात राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवली आहे. आणि आता तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 30, किमान 16, नागपूर 27 आणि 9, पुणे 30 आणि 11, औरंगाबाद 28-12, नाशिक 28-11, कोल्हापूर 30-17,
रत्नागिरी 30-17, सोलापूर 33-15 आणि अमरावती कमाल 28 आणि किमान 12 अंश सेल्सिअस. शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रत्येक कायद्यासाठी अध्यादेशाचा मार्ग स्वीकारण्यापेक्षा लोकप्रतिनिधींनी संसदेचं काम सुरळीत चालण्यावर भर द्यावा. राष्ट्रपती. आर्थिक स्थैर्य आणि गुंतवणुकीसाठी सर्व प्रकारच्या अनुदानांचा तार्किक विचार होणं गरजेचं. अरुण जेटली. रेल्वे क्षेत्रात थेट परदेशी गुंतवणूक स्वीकारताना रेल्वेच्या हितालाच प्राधान्य देणार. सुरेश प्रभू यांची ग्वाही. काँग्रेसच्या माजी केंद्रीय मंत्री कृष्णा तीरथ आणि आपचे नेते विनोद कुमार बिन्ने यांचा भाजपात प्रवेश. आणि जलयुक्त शिवार योजनेच्या पहिल्या टप्प्यात राज्यातली 5,000 गावं दुष्काळमुक्त करणार मुख्यमंत्री. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नागरिकांना पेट्रोलियम उत्पादनांच्या बचतीचं महत्त्व समजावं या उद्देशानं पेट्रोलियम तथा नैसर्गिक वायू मंत्रालय आणि पेट्रोलियम कन्झर्वेशन रिसर्च असोसिएशन अर्थात PCRA तर्फे 16 ते 31 जानेवारी दरम्यान तेल आणि गॅस संवर्धन पंधरवड्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या पंधरवड्यातल्या विविध कार्यक्रमांचं स्वरूप आणि वैशिष्ट्य याविषयी माहिती देण्यासाठी PCRAचे अतिरिक्त संचालक RD माने यांना आज रात्री 9:30च्या बातमीपत्रात आमंत्रित करण्यात आलं आहे. तेव्हा पुन्हा भेटूया रात्री 9:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.